नंबरचं काय आहे, प्रूव्ह दॅट आहे. ठीक आहे, प्रूव्ह दॅट मध्ये काय दिलेलं आहे, लॉग ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स ऑफ बेस 10 प्लस लॉग ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स ॲट बेस 10 इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 0 दिलेलं आहे. प्रूव्ह दॅटमध्ये काय सांगितलं, इक्वल्स टू 0 आलं पाहिजे. ठीक आहे, मग आपण आता सगळ्यात पहिले सोल्युशन फाइंड आउट करताना एल एच एस घेऊ. एल एच आणि एस इक्वल्स टू लॉग ऑफ 10 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे बेस 10 दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स ब्रॅकेट म्हणजे अंडर रूटच्या बाहेर आहे प्लस लॉग ऑफ बेस 10 आहे आणि इथं लिहायचं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 0. म्हणजे आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला लॉग एम प्लस लॉग एनचा फॉर्मॅट वाटतोय. ठीक आहे, मग आपण काय करणार, प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे, तर मग आता काय येणार इथं, इक्वल्स टू आता एमच्या जागेवरती काय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स आणि इथं काय दिलेलं आहे, एमच्या जागेवरती अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 अंडर रूटच्या बाहेर प्लस एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, इथं मायनस एक्स आणि प्लस एक्स आहे. मग इथे येणार बघा लॉग ऑफ बेस 10, आता ब्रॅकेट टाकू आपण मोठा. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन होणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स आणि इथे येणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा जो आहे हा काय वाटतोय, एक मिनिट बघा, हा जो आहे हा काय वाटतो ए आणि हा जर बी असेल, आपण इथं ए आणि इथं पण बी आहे आणि मग इथं असं वाटतंय का, बघा लक्ष द्या ग्रीन याच्यामधली तो बी, इथं काय वाटतं ए मायनस बी आणि ए प्लस बी. मग याचं काय होतं, ए मायनस बी आणि ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतं. ठीक आहे, मग आपण आता इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करणार. हा लॉग तसंच राहणार, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार हा बेस 10 इथं ॲज इट इज. मग बघा आता इथं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा बी, बी म्हणजेच एक्स, एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा आता इथं स्क्वेअर जर केलं याचा ह्या टर्मचा तर काय होणार, हे अंडर रूट आणि हा 2 निघून जाणार. मग इथं काय येणार परत लॉग ऑफ 10 ब्रॅकेटमध्ये येणार. बघा आता इथं काय होणार, अंडर रूट निघून जाणार एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इथं ऑलरेडी मायनस एक्स स्क्वेअर. मग बघा तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर हा एक्स स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर काय होणार, कट होऊन जाणार आणि नंतर ना आपल्याला काय भेटणार, फक्त तिथं 1 भेटणार. ठीक आहे, मग आपलं काय राहिलं आन्सर, फक्त इथं लॉग ऑफ बेस 10 आणि ब्रॅकेटमध्ये 1. मग तुम्हाला सांगितलं होतं की 1चा एनी बेसवरती कुठल्या पण बेसवरती जर 1चा लॉग घेतला त्याचा आन्सर काय येतं, 0 येतं. मग इथं बघा आता इथं काय येणार, इक्वल्स टू काय आहे, 0 आहे. इकडं साईडला लिहू. ठीक आहे, कारण की जागा नाही राहिली तिथं. मग बघा आता इथं लॉग ऑफ बेस 10 ब्रॅकेटमध्ये इथं 1, मग इथं काय येणार लॉग ऑफ नाही डायरेक्ट 0 येणार का, कारण की 1चा कुठल्या पण बेसवरती जर आपण लॉग घेतला तर काय येणार आहे, आन्सर 0 येणार आहे. ठीक आहे, मग इथं लिहा वाटलं तर लॉग ऑफ 1 ॲट बेस ए इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे, मग आता 0 इक्वल्स टू काय, आपली आर एच एस दिलेली, काय दिलेली आपल्याला, इक्वल्स टू आर एच एस. ठीक आहे, इथं पण 0 दिलेलं होतं, इथं पण 0 आलं. ठीक आहे, म्हणजेच काय की आपलं प्रूव्ह झालं. आणि खाली परत काय करायचं, ही टर्म ॲज इट इज लिहून टाकायची, हेन्स प्रूव्ह लिहा. ठीक आहे, इथंच लिहून देतो वाटलं तुम्ही.
ठीक आहे, खाली तो मग इथं बघा दुसऱ्या पेनाने लिहू. ठीक आहे, मग इथं लिहितो लॉग ऑफ बेस 10 ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स प्लस लॉग ऑफ 10 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स इक्वल्स टू 0. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, म्हणजे काय आपण ते प्रूव्ह केलं.